मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण दही वडा बनवतो। तर दही वड्यासाठी काय साहित्य घेतले ते बघूया। दही वड्यासाठी हे बघा, एक अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतली। पुरी एक वाटी आहे दोन्ही मिळून। ही भिजत टाकलेली मी सकाळी, आतापर्यंत भिजत घातली, म्हणजे सगळं संध्याकाळीपर्यंत भिजत घातले। आता मी धुवून ती वाटणार आहे। 7-8 तास भिजवली। हां, आता आपण एकत्र वाटणार आहे, एकत्र वाटून घेणार। दोन्ही डाळींमध्ये आपण थोडं पाणी ॲड करून एकत्र वाटून घेतल्या। आपण डाळी एवढ्या फेसल्या, इतक्या फेटल्या की त्या हलकी झाली पाहिजे, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते एवढं फेटून घ्यायचं की ते हलकं झालं पाहिजे। आता आपण पाण्यात ड्रॉप टाकून बघितलं तर तो ड्रॉप तरंगला पाहिजे, आणि तसं जर झालं तर आपला वडा जो आहे तो हलका पण बनतो आणि सॉफ्ट पण होतो। तर आपण ते करून बघूया। हे बघा, म्हणजे आपलं पीठ रेडी आहे। आता आपण तळून घेऊया वडे। यात थोडं अर्धा टीस्पून आपण मीठ टाकून घेतलंय। तर आता आपण तेल गरम करून घेतलेलं होतं, म्हणजे गरमच होतं तेल। त्यात मी पहिले भजी तळलेले, म्हणून थोडं काळं झालं तेल। तर आता मी त्यातच हे वडे तळून घेणार आहे। तर आपले वडे सुद्धा एकदम हलके असे होणार आहेत। आपण गोल गोल आकाराच्या हातानेच टाकून घेऊया। हाताला थोडं पाणी लावायचं आणि गोल सोडायचे वडे। थोडं पाणी लावून हाताला आपण गोल गोल वडे टाकून घ्यायचे। असं मी आता वडे सर्व तळून घेते। गोल्डन रंगावर आपण फ्राय करून घेऊया। छान सोनेरी रंगावर आपण वडे फ्राय करून घेतले। अर्धा चमचा आता आपण मीठ टाकून घेतोय पाण्यामध्ये। यामध्ये आपण आता दही वडे जे बनवले ते भिजवणार। आता हे आपण भिजून ठेवूया आणि थोड्या वेळाने काढून घेऊया, म्हणजे चांगले हे करायचे, प्रेस करायचे। ते पण दही घेतले बघा। आपण इथे 1 वाटी दही घेतले आणि त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून साखर टाकून घेतली आणि फेसून घेतलं चांगलं दही।
आता आपण दहीवडे घेतले, पाण्यामधून काढून चांगले पिळून घेतले आणि आपण ताटामध्ये सेट केलेत आणि आता हे दही जे आहे ते फेसलेलं ते आपण त्यावर टाकून घेऊया. मला चटणी वगैरे नाही आवडत तर मी चटणी नाही टाकली. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी चटणी, लाल चटणी यावर घालू शकता आणि मी फक्त इथे मिरची पावडर घालून घेतली वरून. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.